मुनिवर, तुम्ही असे शांत का? पुढे काय झालं हे सगळ्यांना कळायला हवं. मुनिवर, माझे धाडस होत नाही. मुनिवर, असे काय घडले आहे की आपल्याला सांगायचे धाडस होत नाही? मुनिवर, आपल्याला भय बाळगण्याचे काहीच कारण नाही. जे काही घडले आहे ते आपण सांगावे. आणि मुनिवर, तुम्ही तर निर्भय आहात. क्षमा असावी, मी प्रयत्न करतो. तू इथे का आलीस? मी इथेच आहे. पण मला तू इथे नको आहेस. पण का? ह्याचं कारण मी तुला देऊ? पार्वती, स्वामी, मला आधी हिच्याशी बोलायचे आहे. पार्वती, श्री महादेव माझे आराध्य आहेत आणि त्यांनी मला त्यांच्या समीप स्थान दिले आहे. पण तुला तुझे स्थान गौतम ऋषींनी दिलेले आहे. हो, पण ते माझे कार्यक्षेत्र आहे. म्हणजे तू इथेच राहणार आणि तेही माझ्यापासून लपून? मी स्वतः लपून नाही राहिले. मला तो नियम सांगण्यात आला आहे. कोणी? पार्वती, मी तिला समजून सांगितले आहे. स्वामी, आता कुणीही कुणाला समजून सांगण्याची वेळ राहिलेली नाही. हा क्षण निर्णयाचा आहे. पार्वती, मी तुझी भगिनी आहे. माझ्याशी बोलताना तू याचं भान ठेवावंस असं मला वाटतं. तुला ह्याचे भान आहे का? भगिनीच्या संसारात विष कालवते आहेस तू. मी केवळ माझा अधिकार मागते आहे. अधिकार? कसला अधिकार? हा, प्रेमाचा. स्वामी, आत्ताच ह्याचा निर्णय घ्यायला हवा. श्री महादेवच ह्याचा निर्णय घेतील. तुम्हीच सांगा स्वामी, तुमचे हिच्यावर प्रेम आहे का? स्वामी, आता आपण हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. आपण त्वरित कैलासात जाऊया. नाही देवी, या प्रसंगी काय होते ते इथूनच पाहणे योग्य ठरेल. परंतु असे का? श्री पार्वती देवी कोणत्याही क्षणी त्यांच्या कालीच्या मूळ रूपात जातील. अशा प्रसंगी त्यांच्या क्रोधाला आपण सामोरे जाणे योग्य ठरणार नाही. परंतु ह्यात गंगेचे संरक्षण करायला हवे. अन्यथा काय घडेल सांगता येत नाही. गंगेला प्रत्यक्ष श्री ब्रह्मदेवांनी, श्री महादेवांनी समजावून सांगितले, तरी तिने ऐकले नाही. तिने ऐकले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. परंतु तिचे श्री महादेवांवरती प्रेम आहे, तेही आपण समजून घ्यायला हवे. हे आपण बोलत आहात? हो, कारण मार्कंडेय ऋषींनी तिला भविष्य सांगितले होते की तिचा आणि शिवाचा ऋणानुबंध जुळेल. त्या आशेवरती इथपर्यंत आली. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.